मुंबईच्या चेंबूरमध्ये एका 11 वर्षांच्या निष्पाप मुलाचा जीव गेला आणि मुंबई महापालिकेनं या चिमुकल्याच्या जीवाची किंमत ठरवली फक्त 5 लाख रुपये। होय, तुम्ही बरोबर ऐकलं, फक्त 5 लाख रुपये। काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे झाड कोसळलं। ते झाड एका स्कूल बसवर पडलं। यात एका 11 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं। आई वडिलांच्या काळजाचे तुकडे झाले। घटनेनंतर आक्रोश झाला। प्रशासनानं चौकशी समिती नेमली। समितीचा अहवाल आला आणि झालं काय? तर पालिकेचे अधिकारी आणि संबंधित विभागांना थेट क्लीन चिट। या संपूर्ण घटनेचा खापर कॉन्ट्रॅक्टरवर फोडण्यात आलाय आणि अवघ्या 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय। पण विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे फक्त दंड केल्याने महापालिकेची जबाबदारी संपते का? चेंबूर दुर्घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण आणि चौकशी समितीने अहवालात नेमकं काय म्हटलंय पाहूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर। आपण पाहतात न्यूज 18 मराठी। 30 जून 2026 दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास चेंबूर पश्चिम येथील डायमंड गार्डन परिसरातून युनिव्हर्सल हायस्कूलची बस जात होती। या बसमध्ये 13 विद्यार्थी प्रवास करत होते। त्याच वेळी रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक पिंपळाचे झाड अचानक मुळासकट उन्मळून पडले। या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। मुंबई अग्निशमन दल, बसमधील कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतलं। सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं। या दुर्घटनेत अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर गंभीर जखमी झालेल्या 11 वर्षीय विहान श्रीवास्तव याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। झाडाच्या मुळाजवळ करण्यात आलेलं काँक्रिटीकरण आणि सीसी रस्त्यामुळे झाडाच्या मुळांना पाणी आणि पोषण मिळत नव्हते, त्यामुळे हे झाड कमकुवत झाल्याचं सुरुवातीला सांगण्यात आलं। या दुर्घटनेनंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी प्रकरणाच्या चौकशीसाठी 2 सदस्यीय समितीची स्थापना केली। या समितीत उपआयुक्त पुरुषोत्तम मालवदे आणि उपआयुक्त शशांक भोरे यांचा समावेश करण्यात आला। या दोन्ही अधिकाऱ्यांवर 8 दिवसांच्या आत सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्याची तसेच भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना सांगण्याची जबाबदारी सोपवण्यात आली। या समितीचा अहवाल आता जाहीर करण्यात आलाय। पण या सगळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दुर्घटनेचं नेमकं कारण अद्यापही समोर आलेलं नाही। या अहवालात उद्यान विभाग आणि रस्ते विभागाला क्लीन चिट देण्यात आली आहे। म्हणजे झाड कोसळलं, एका चिमुकल्याचा जीव गेला, संपूर्ण मुंबई हादरली, पण जबाबदार कोण याचं ठोस उत्तर अजूनही सापडलेलं नाही। झाडांची सुरक्षितता आणि रस्त्यांच्या देखरेखीसाठी नेमलेल्या कॉन्ट्रॅक्टरला अनुक्रमे 5 लाख आणि 2 लाख रुपयांचा दंड ठोठावून पालिका प्रशासनाने त्यांनाही क्लीन चिट दिली आहे। एका निष्पाप मुलाचा जीव गेल्यानंतर फक्त दंड देणं पुरेसं आहे का? या दुर्घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण आणि जर कुणीच जबाबदार नसेल तर मग हा जीव गेला कसा, हेच प्रश्न आता मुंबईकर विचारत आहे। या अहवालावरून आता आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत। मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावळे यांनीच या अहवालावर आक्षेप घेतलाय। त्यांनी या अहवालावर शंका उपस्थित करत हा अहवालच मान्य नाही अशी भूमिका घेतली आहे। चौकशी समितीचा अहवालच चुकीचा असल्याचा आरोप रितू तावळेंनी केलाय, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या प्रकरणावरून मैदानात उतरली आहे। चेंबूर दुर्घटना प्रकरणी आलेला अहवाल म्हणजे चोरांनी चोरांच्या चोरीची चौकशी करून चोरांना दोषमुक्त करण्यासाठी वरिष्ठ चोरांना सादर केलेला अहवाल अशी जहरी टीका मनसे नेते संदीप देशपांडेंनी केली आहे। चौकशी समितीच्या अहवालात झाडं पडण्यामागची काही कारणं सांगण्यात आली आहेत। अहवालानुसार मुंबईत भूगर्भातील पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे अनेक झाडांची मुळे खोलवर न जाता वरच राहतात, त्यामुळे त्यांची पकड कमकुवत होते। दुसरं म्हणजे शहरात सुरू असलेली खोदकामं, रस्ते, गटारं, पाईपलाईन, केबल्स अशा विविध कामांसाठी जेसीबीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो आणि याच कामांमध्ये झाडांची मुख्य मुळं कापली जातात किंवा त्यांचं नुकसान होतं। त्यातच झाडांच्या बुंद्याभोवती काँक्रिटीकरण केलं जातं, म्हणजे झाड जगण्यासाठी झगडत असतं आणि वरून आपण त्याच्या मुळांभोवती सिमेंट टाकून ठेवतो। अहवालात आणखी एक मुद्दा मांडण्यात आलाय। गुलमोहर आणि रेनट्री सारख्या काही प्रजातींची झाडंही धोकादायक ठरू शकतात। तसंच उंदरांचा प्रादुर्भाव, बुरशी आणि काही ठिकाणी झाडांच्या देखभालीकडे होणारं दुर्लक्ष कारणीभूत असल्याचं सांगितलं गेलंय। या दुर्घटनेनंतर महापालिकेनं काही नवे नियम जाहीर केले आहेत। यापुढे झाडांची उंची मर्यादित ठेवली जाणार आहे। झाडांच्या मुळांजवळ जेसीबीने खोदकाम करता येणार नाहीये। बुंद्याभोवतीची जागा काँक्रीट मुक्त ठेवावी लागणार आहे। तसेच खासगी सोसायट्यांनी झाडांची देखभाल केली नाही तर पालिका आता त्यांच्यावर कारवाई करणार आहे।
याशिवाय आता देशी प्रजातींच्या झाडांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे। मात्र यानंतरही एक प्रश्न कायम आहे, हे सगळे नियम, या सगळ्या उपाययोजना आणि या सगळ्या शिफारसी एका 11 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेल्यानंतरच आठवल्या का? मुंबईत आजही अशी कितीतरी झाड आहेत ज्यांच्या मुळांभोवती काँक्रिटीकरण झालंय, ज्यांच्या शेजारी खोदकाम सुरू आहे आणि ती झाडं कधीही कोसळू शकतात। म्हणूनच हा प्रश्न फक्त चेंबूरचा नाहीये, हा प्रश्न फक्त विहान श्रीवास्तवचा नाहीये, हा प्रश्न प्रत्येक मुंबईकराचा आहे। कारण पुढचं झाड कुठे कोसळेल आणि त्याखाली कोण सापडेल हे कुणालाच माहिती नाहीये। चौकशी अहवाल आला, दंडही जाहीर झाला, नवीन नियमही आले, मात्र सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळालेलं नाहीये। 11 वर्षांच्या विहानच्या मृत्यूसाठी नेमकं जबाबदार कोण? तुम्हाला काय वाटतं? आपलं मत कमेंटमध्ये सांगा।